राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। भावाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता आरोपींनी एका 30 वर्ष तरुणाला शिवीगाळ करून दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खुरप्यानं मारून जखमी केलं। तसेच एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत घडली आहे। एक 30 वर्ष तरुण हा राहुरी शहरामध्ये कुटुंबासोबत राहतो। त्यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6च्या दरम्यान तरुणाचा भाऊ आरोपींच्या घराच्या जवळील रस्त्यानं जात असताना आरोपी महिला घराच्या बाहेर उभ्या होत्या। तेव्हा आरोपी महिलांनी त्यांना विनाकारण शिवीगाळ केली। त्यानंतर भाऊ त्यांना काहीच न बोलता घरी निघून आला। तेव्हा आरोपींनी तिथे जाऊन फिर्यादीचा भाऊ आणि भाऊजाईला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच तुम्ही जास्त माजले आहे, तुमच्याकडे उद्या पाहतो अशी धमकी दिली। त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8च्या सुमारास फिर्यादी आरोपींच्या घराच्या जवळून शेतामध्ये जात असताना तिथे आरोपी आले आणि म्हणाले की तुम्ही माझ्या भावाला विनाकारण मारहाण करून शिवीगाळ का केली? तेव्हा आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तेव्हा भांडणाचा आवाज आल्यानं तिथे फिर्यादीचे वडील, भाऊ, वहिनी भांडणं सोडवण्यासाठी आले। तेव्हा आरोपींनी त्या सर्वांना शिवीगाळ करून दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। फिर्यादीला खुरप्यानं मारून जखमी केलं तसेच एका महिलेचा विनयभंग केला। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी परसराम भाऊसाहेब काळे, सुमनबाई काळे परसराम तसेच सुनील परसराम काळे, कल्पना अमोल काळे, आबासाहेब अंबादास काळे, अंबादास भाऊसाहेब काळे या 6 जणांवरती मारहाण, धमकी आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।